नमस्कार, शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत। सोलापूर जिल्ह्यात कोथिंबीर उत्पादक शेतकरी आक्रमक। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोथिंबीर रस्त्यावर फेकली। कोथिंबीर कवडीमोल भावाने विकली जात असल्याने शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त। वाशिम जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेसाठी 13,413 लाभार्थ्यांनी केला ऑनलाईन अर्ज दाखल। 10 जानेवारीला जाहीर होणारी निवड यादी 14 दिवस उलटूनही जाहीर झाली नाही, त्यामुळे योजना अजूनही कागदोपत्रीत। वातावरणातील बदलामुळे 7,500 हेक्टरवरील हरभरा धोक्यात। उत्पन्नात घट येण्याच्या शक्यतेने भूममधील शेतकरी हवालदिल। सांगली जिल्ह्यातील नवीन वर्षातल्या बेदाण्याच्या सौद्याला प्रारंभ झाला। आज झालेल्या मुहूर्ताच्या सौद्यामध्ये बेदाण्याला मिळाला 160 रुपयांचा उच्चांकी दर। जळगाव जिल्ह्यात पारा 10 अंशाखाली। जिल्ह्यात थंडीचा कडाका राहणार कायम। पाण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ठेवा। जिल्ह्यात उपलब्ध साठा 65%। जलसंकटाची शक्यता। उन्हाळ्यातील 4 महिने पाण्याचे करावे लागणार नियोजन। सर्वेक्षण झाले, अहवाल पाठवला, भरपाई कधी? अवकाळीग्रस्त 1183 फळ बागायतदार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। हळदीच्या निर्यातीत 17,000 टनांची वाढ। हळद निर्यातीत देशाचा अव्वल स्थान कायम। गुलाबी कांद्याचे भाव कोसळले। श्रीगोंद्यातील शेतकरी संतप्त। सरकारच्या विरोधात नाराजीचा सूर। प्रति किलो 8 ते 9 रुपयांचा भाव। सबसिडी नक्की कोणत्या बहाराच्या संत्र्याला? शासन निर्णयात अस्पष्टता। संत्रा उत्पादकांचे नुकसान 690 कोटींचे आणि निर्यातीला सबसिडी 169 कोटींची। बैरममध्ये कापूस दिंडी, महिलांचा सहभाग उल्लेखनीय। शासनाच्या विरोधात घोषणा। शेतकरी विरोधी धोरणांचा केला निषेध। पिकांना भाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची मागण्या। बाजारात सोयाबीन गडगडले, तुरीच्या दरांनी घेतली उसळी। सौदा न निघताच उदगीरच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी। शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।